आज आपण ओल्या वाटाण्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम ताजा मटार, 3 कांदे उभे पातळ चिरलेले, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 4 चमचे फ्रेश दही। सगळ्यात पहिला गॅसवर पॅन ठेवून गॅस चालू करायचा। नंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 1 चमचा तेल टाकायचं आणि त्यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घालून सतत हलवत कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। व्हिडिओ बघून झाल्यानंतर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर न विसरता सबस्क्राइब करून मला सपोर्ट करा। कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या। मिरची घातल्यानंतर 1 मिनिट कांदा परतून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा। तुम्ही पाहू शकता कांदा असा सॉफ्ट होतो। आता कांदा पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा। त्यामध्ये 5 ते 6 काजू घालायचे। तुम्ही काजूऐवजी थोडेसे शेंगदाणे घातले तरी चालेल। कोथिंबीर घालायची, 4 चमचे फ्रेश दही घालायचं आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता अशी दाटसर ग्रेव्ही तयार झाली आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेलाच्या पळीने 2 पळी तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं तापलं की पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की पाव चमचा जिरं घालायचं। आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं कांद्याचं वाटण घालायचं। वाटण घातल्यानंतर याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। नंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर चांगलं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं। तेल सुटायला 5 ते 7 मिनिटे लागतात। हे सर्व मीडियम गॅसवरच करायचं आहे। आपण यामध्ये भाजी दाटसर होण्यासाठी 5 ते 6 काजू घातले आहेत। काजूऐवजी तुम्ही थोडेसे शेंगदाणे घातले तरी चालेल। आता यामध्ये मटार घालायचा। मटारसुद्धा चांगला 2 ते 3 मिनिटं मसाल्यामध्ये परतून घ्यायचा। मटार परतून झाल्यानंतर 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर घालायची। व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते, तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते, त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा आणि हे सर्व चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता यामध्ये पाणी टाकायचं। तुम्हाला जेवढी भाजी हवी आहे तितकं पाणी टाकायचं। आता ही भाजी बारीक गॅसवर शिजू द्यायची। भाजी शिजल्यानंतर अजून थोडी कमी होते। वरून त्यामध्ये थोडे कांद्याचे काप घालायचे। चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक गॅसवर 10 ते 15 मिनिटं भाजी चांगली शिजू द्यायची। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला न विसरता लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। 10 मिनिटांनी एकदा चेक करायचं आणि भाजी थोडी हलवून पुन्हा 5 मिनिटं शिजू द्यायचं। 15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता वाटाण्याची भाजी एकदम मस्त दाटसर तयार झाली आहे। गॅस बंद करायचा। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे। थंडीच्या दिवसात वाटाण्याच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात आणि वाटाणा स्वस्तही असतो। त्यामुळे अशा पद्धतीची ओल्या वाटाण्याची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।